लय अन्याय केलं सर मी लय सर केलोय। माझी स्वतःची जमीन असून माझ्यावर खटले दाखल केले सर। दर्शन सर काळीपिटी द्या त्याची माझी न्याय होत नाही सर। नाही सर नाही सर एवढं मोठं अन्याय असते सर। दांडगी अन्याय झाले दांडगी आता बस लाखच्या अतिरिक्तच्या बाहेर साहेब करतेची माझी एका गटामध्ये जमीन असताना माझी आई आपण नसता वेळेस त्यांनी कागदामध्ये कागद देऊन माझ्या आईचं विनाताबा साडेकर बनवलं त्याच्या आधारे डायरेक्ट फेर त्यांच्या नावानं खरेदी खत नसताना सातबारे त्यांच्या नावानं झालं सर। माझं खरेदी खत नसताना सातबारे त्यांच्या नावानं झाले सर। हे इथं असं घडत असलं तर माझ्यापेक्षा गरीब शेतकरी असतील ते काय त्यांची काही लागत असेल बघा साहेब जे माझी जमीन माझ्या ताब्यात जाईल तर आत्मसंकल्पना आम्ही होता वतून घ्या जय माझी न्याय झाली न्याय खाली न्याय साहेब मला न्याय द्या। माझ्यावर खूप मोठा अन्याय झालेला असा माझ्यावर मोठा खूप अन्याय झालेला असा। मी 10 वेळेस वारंवार तक्रार दिलो सर तरी माझ्यावर गुन्हा घडतो म्हणतात कंपनीवाले। कंपनीच्या विरोधामध्ये मला कोणी सुद्धा दखल घेण्यात सर। मी आत्मधन केल्याशिवाय मला न्याय मिळण्याशिवाय मी आत्मधन केल्याशिवाय सोडणार नाही सर। माझ्यावर मोठं खूप अन्याय झाला सर। 2012 मध्ये माझ्यावर अन्याय केलेला आहे सर। मला न्याय द्या सर। माझी जमीन माझ्या ताब्यात द्या सर। मला न्याय द्या साहेब मला न्याय द्या। मला न्याय द्या साहेब। माझ्यावर मोठा खूप अन्याय केलेला आहे सर कंपनीवाल्यांनी। मी साहेब तर जमीन त्याला एकच असताना बाकीची जमीन विदाऊट घेऊन माझ्यावर अन्याय केला सर। माझी स्वतःची जमीन असून मला 2-2 वर्ष फरार ठेवतात साहेब त्याने। माझ्यावर मोठं खूप अन्याय झालेला आहे सर। मला न्याय पाहिजे सर। सर्वोदय साहेब आले समजायचे तरुण साहेब मोठ्या माझ्यावर खूप मोठा अन्याय सर। त्यांना फक्त मी जमीन विकली होती साहेब करतेची माझी एका गटामध्ये जमीन असताना माझी आई अपंग असता वेळेस त्यांनी कागदामध्ये कागद लावून माझ्या आईचे विनाताबा साठेकर बनवले त्याच्या आधारे डायरेक्ट फेर त्यांच्या नावानं खरेदी खत नसताना सातबारे त्यांच्या नावानं झालं सर। माझं खरेदी खत नसताना सातबारे त्यांच्या नावानं झालं सर। हे जिथं असं घडत असलं तर माझ्यापेक्षा गरीब शेतकरी असतील ते काय त्यांची काही लागत असेल बघा साहेब जे सत्य आहे ते न्याय द्या साहेब। मला फक्त मला जगण्याचे काही माझं अधिकार राहिले नाही सर। आता माझं लास्ट फायदा झालेला सर हे म्हणून मी कागदावरून लास्ट स्टेपला उतरलेला आहे सर। मी माझ्या कागदा बघून जे सत्य असेल तेच न्याय करा साहेब। नाही तर नसलं तर आज बोलून नाही म्हणून सांगा। एवढी मोठी अन्याय केलेला सर माझ्यावर। सर काडीपिटी द्या सर। बस साहेब माझ्या डोक्यावरून गेलेला सर। आता प्रत्येक वेळेस आज माझी एवढी इस्टेट असून साहेब मी ऊसतोड कामगार आहे। मी ऊस तोडून कसे जमीन कमी मी कुणाची आक्रम घेतलेली नाही। मी स्वतः ऊस तोडलोय स्वतः। मी आमची आई अपंग आहे। मी आईला घेऊन स्वतः ऊस तोडलं सर। आज माझे लेकरं बाळा रोडवर आहेत सर। रोडवर भीक मागतात भीक। मी काय कशा आधारे पोचलो आणि कशा आधारे मी जिवंत राहू सर। मी आता असं बी मिळाला तसं मिळालं सर। मला जीवन राखण्यामध्ये काही अर्थ नाही सर माझा। आज वारंवार 10-20 अर्ज दिलो सर। मी हे 2012 ते 2025 पर्यंत टक्कर देत आलो सर यांना। तरी जे ओळख नाही ते माणसं व्यक्ती माझ्याकडे राहतात सर। कंपनीवाले जमीन दे नाही तर तुला आम्ही गोळ्या झाडून ठार करू म्हणते। हे कुठली न्याय आहे सर? माझी जमीन असून सातबारा माझा असून समजा माझं क्लिअर असून माझ्यावर एवढी मोठी अन्याय हे कशासाठी सर? हे द्या सर। मला काडीपेटी द्या सर। नाही सर बसण्यामध्ये सर काय झालं हे मला असं साहेबांनी सुद्धा हे आश्वासन देऊन येऊन आणि या कंपनीने मोठे जणांना सांभाळ
शराब भी करने आगे पीछे करके इकडे या समोर. शराब पिलाना हे करना करते शराब करने वतून घ्या. माझी न्याय खाली न्याय साहेब मला न्याय द्या. माझ्यावर खूप मोठा अन्याय झालेला असा मी 10 वेळेस वारंवार तक्रार दिलो होतो तरी माझ्यावर गोळ्या झाकून म्हणतात कंपनीच्या विरोधामध्ये मला कोणी सुद्धा दखल घेणार सर. मी आत्मधन केल्याशिवाय मला न्याय मिळाल्याशिवाय मी आत्मधन केल्याशिवाय सोडणार नाही सर. माझ्यावर मोठं खूप अन्याय झाला सर. 2012 मध्ये माझ्यावर अन्याय केलेला आहे सर. मला न्याय द्या सर. माझी जमीन माझ्या ताब्यात द्या सर. मला न्याय द्या साहेब. मला न्याय द्या. साहेब. माझ्यावर मोठा खूप अन्याय केलेला आहे सर कंपनीवाल्यांनी. मी 6 एकर जमीन त्याला विकत असताना बाकीची जमीन विदाऊट घेऊन माझ्यावर अन्याय केला सर. माझी स्वतःची जमीन असून मला 2-2 वर्ष फरार ठेवतात साहेब त्याने. माझ्यावर मोठं खूप अन्याय झालेला आहे सर. मला न्याय पाहिजे सर. नाही सांगितलं सर मी. नाही केलं सर मी. केलोय. माझी स्वतःची जमीन असून माझ्यावर खटले दाखल केले सर. द्या सर. दर्शन सर काडीपेटी द्या मला. त्याच्याशी माझी न्याय होत नाही सर. नाही सर. पडलं तरी माझ्यावर गुन्हे नाही सर. एवढं मोठं अन्याय असते सर. दांडगी अन्याय झाले. दांडगी काडीपेटी द्या सर मला तुम्ही आता बस. लास्टची आखरीच्या पाय म्हणले मला मी असं बी मिळालं सर. मी असं बी जीवन जगण्यामध्ये काही अर्थ नाही सर. आज माझे लेकरबाळ रोडवर भीक मागत आहेत सर. माझी एवढी जमिनी लुबाडलेली आहे. याच्या अगोदर जनसमाज आंदोलन सुद्धा केलं. त्याच्यामध्ये 8 दिवसात तुमचे न्याय देतो. तुमची जमीन तुमच्या निकाल्यानंतर माझे नावे आले साहेब. आणि आज देतो उद्या देतो म्हणून मला त्यांनी गोड बोलून तिथं बोलून घेते कंपनीवर माझीच आणि स्वतःहून त्यांनी नुकसान खोडते. त्यांच्या काचा हे माझ्या नावावर खोटे आरोप करून पोलीस स्टेशनमध्ये 4-5 गुन्हे नोंद केले सर. 2 वर्ष फरार होतो सर मी. आणि त्यांनी कंपनीवाल्यांनी फक्त मोठ्या दलालाला सांभाळलेलं सर. आणि दलाला मला धमकी देतात. कुठला प्रकार आहे हा? कुठला वरती हलदरा तांडा सौर ऊर्जा उस्मानाबाद सोलार सौर ऊर्जा प्लांट 2012 मध्ये त्यांना मी 6 एकर जमीन विकलेली. खरं माझ्या आजोबाला कॅन्सर झाला होता. त्याच्यासाठी मला पैशाची गरज होती म्हणून मी 6 एकर जमीन साहेब त्यांना विकत असताना मी खरेदी करून दिलो. त्याच वेळेस माझ्या आईचे संमतीपत्र लागतं म्हणून एका गटामध्ये जमीन असताना त्यांनी डायरेक्ट विनाताबा साठेखत बनवले सर. त्यांनी 2012 पासून 7-12 त्यांच्या नावावर होतं सर. मग नंतर आज देऊ उद्या देऊ हे त्यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी की बाबा हे चूक आमची झाली आहे म्हणला आणि हे तुझी विदाऊट जमीन तुला परत देऊ आम्ही असं म्हटलं सर. तरी जमीन आतापर्यंत दिली नाही. आम्ही साहेबांकडे अपील केल्यानंतर ते निकाल माझ्या बाजूला लागून ते जमीन माझी मला परत मिळाली सर. आणि भाडापट्टी देतो म्हणले सर. 2012 ते 2017 पर्यंत त्यांनी मला भाडं पण दिलं सर पहिल्या कंपनीवाल्यांनी. आणि दुसरी कंपनी जे आले हे भाडं बी देत नाही. जमीन ते मला रजिस्ट्री खत करून द्या नाहीतर मी गोळी घालून तुम्हाला मारतो म्हणून मला अनवळखी माणसं आणून मला दाब देतात सर. माझ्या शेतामध्ये आणि किंवा घरामध्ये राहण्याची माझी काही इच्छा सुद्धा नाही सर. एवढं त्रास भयानक दिला सर. 2014-12ला 1 रुपये दिले नाही सर. 6 एकराची जमिनीचे पैसे त्यांनी मला 3.5 लाख रुपये एकर माझी जमीन त्यांनी ठराव केले. त्या रेट प्रमाणे मला जमीन पैसे सुद्धा दिले नाही. मग 2017 मध्ये एका साहेबाला मी बोलल्यानंतर ते साहेब समोर आले. समोर येऊन त्यांनी म्हणले की बाबा हे मोठी फसवणूक झाली आहे. हे तुझी जमिनीची काय तर लई ना थोडं म्हणून मला त्यावेळेसला त्या जमिनीची किंमत 7.5 एकराची 7 लाख रुपये दिले सर. हे पैसे मिळून समजे
एका जागी एकत्रित करून त्यांनी काय म्हणतात की हे पैसे तुला आम्ही खरेदी करून दे, नाहीतर आम्ही तुला जीवानं ठार करू. आणि आमच्या आईला बी तसंच बोलतात साहेब. आज काय झालंय तर काय केलं? काय झालं? आज लाडशी साहेब हे त्रासाला कंटाळून हे आत्मदहन करायची पाळी आली सर मला. काय केलं तुम्ही आज इकडे? आधी जलसमाधी आंदोलन केलं सर. त्याच्यामध्ये तहसीलदार साहेब आणि मंडळ अधिकारी साहेब आणि समजे अधिकारी येऊन त्या ठिकाणी आले. आमचे आंदोलन माघारी घ्या म्हणले. आम्ही आंदोलन सर माघारी घेतलं. त्यावेळेस त्यांचा असा विषय झाला की 8 दिवसामध्ये सरकारी मोजणी करू आणि तुमची जमीन तुमच्या ताब्यात देऊ म्हणले. मग त्याच्यानंतर सर मोजणी पण झाली, पण मोजणी करणाऱ्या लोकांनी त्यांनी डायरेक्ट नकाशात त्याचं शीट बनवलं नाही सर. नुसतं पंचनाम्या आधारित त्यांनी आम्हाला मोजणीची आवश्यकता नाही म्हणले. माझ्याकडनं कंपनीवाल्यांनी हे एका गटात जमीन आहे, तुझी जमीन आम्ही तुला बाजूला देऊ म्हणून माझ्याकडनं 9,000 रुपये घेतले साहेब मोजणी भरासाठी. मी 9,000 रुपयाच्या मोजणी, मला काय त्याच्यातलं कळत नाही म्हणून शरद बबन काशीद हे कंपनीचं मॅनेजर आहे, त्यांनी माझ्याकडनं 9,000 रुपये घेतले सर. आणि घेऊन मोजणी भरले. मोजणी भरल्यानंतर आणि त्यांनी नंतर ऐन मोठ्यावर मोजणी झाल्यानंतर मला मोजणीची गरज नाही म्हणले आणि ते शीट सुद्धा बनलं गेलं नाही सर. आणि आता म्हणतात की आम्हाला जमीन खरेदी दे, नाहीतर मी कोर्टात जातो, असं जातो, तसं जातो, धमक्या देतात सर. आणि अनोळखी माणसं घालून माझा सर त्रास देऊ लागले सर. ते अधिकारी फक्त न्याय पाहिजे साहेब मला. जे सत्य असेल माझे कागदपत्र तपासून मला न्याय द्या सर. अधिकाऱ्याकडे गेलो काय अधिकारी तुमची काय तक्रार ऐकून घेतात का नाही? अधिकारी घेतात तेवढंच पुरतं घेतात सर. तेवढंच पुरतं मला समाधानी ठेवतात सर. आणि बाकीच्या गोष्टी काही कुठं हालचाल करत नाही. मी स्वतःची जोपर्यंत मी हे स्टेपला येत नाही तोपर्यंत माझी कोणीही दखल घेत नाही सर. पवनचक्कीवाले काय खाजगी लोक तुमच्या अंगावर? सोलार आहे सर, हे उस्मानाबाद सोलार ऊर्जाची कंपनी आहे सर. हे पवनचक्कीची नाही, सोलारची आहे. हे मोठं लय दांडगा अन्याय केलेलं आहे सर माझ्यावर. आज कशासाठी आलं? आणि भाडेपट्टे लिहून दिले सर मला. आणि भाडेपट्टे त्यांनी काय म्हणत की हे तुमच्या मनानं बनवलेलं डॉक्युमेंट आहे म्हणते सर. हे कागद माझ्या घरी तयार होत नाही सर म्हणलो मी त्यांना. हे कागद त्यांचे ओम बाबू सक्सेना ज्यावेळेसला मला करार करून दिले त्यांनी की बाबा इथून आमची बी नुकसान करू नको, तुझी बी नुकसान करत नाही, जितकी जमीन आम्ही जितके दिवस तुझे वापरू तितके दिवस तुला भाडं देत राहू म्हणले. धमकी कोण देते तुम्हाला? धमकी शरद बाबन काशीद आहे सर. हे आता चालू आणि ह्याचं माझं रुपयाचं व्यवहार नाही सर. हे कोण आहे ओळखत सुद्धा नव्हतं सर. काय धमकी देतात तुम्हाला? फक्त जीव मारतो, जमीन खरेदी दे, नाहीतर डायरेक्ट तुला गोळी घालून मारतो म्हणते सर. डायरेक्ट गोळी घालून मारतो म्हणते. ह्याच्यासाठी सर मला न्यायच मिळाला पाहिजे सर. जे कागदपत्र तपासून जे सत्य आहे ते करा सर. त्यांच्यावर माझी अन्याय नका सर. नाव आपलं? तुकाराम माणिक पवार. माझी आई आहे शांताबाई गणा राठोड. माझी आई अपंग आहे. मी ऊस तोडून क्षेत्र कमी झाला तरी ऊस तोडून मी स्वतः ऊस तोडलेला माझी आई मी सर. मी कुणाची सुद्धा काय सुद्धा केलेलं नाही सर. मी कुणाची लुबाटी नाही, काय नाही. फक्त त्यांना मी 6 एकर जमीन विकलेलं खरं आहे. माझी 22.5 एकरमधून 6 एकर जमीन त्यांना दिलेलं खरं आहे. माझ्या आजोबाला आईच्या वडिलाला कॅन्सर होतं म्हणून मला त्यावेळेसला पैशाची गरज होती साहेब. म्हणून मी हे जमीन 6 एकर त्यांना 3.5 लाख रुपयाने त्यांना मी खरेदीनं दिलेलं आहे सर. पण 3.5 लाख रुपयानं मला रेट सुद्धा मिळाला नाही सर त्यावेळेस. आणि आता किती एकर तुमची कब्जा केला त्यांनी? आता माझी जमीन 16 एकरवर त्यांनी 8 एकरवर कब्जा केले सर. 16 एकर जमीन सर मला परत या मेहरबान साहेबांनी माझी जमीन निकाल लावून माझी जमीन माझ्या ताब्यात दिलेली आहे सर. फक्त 8 एकरवर त्यांचा ताबा आहे सर. तरी मी त्यांना म्हणलं साहेब हे माझी नुकसान करू नका, तुमची नुकसान करू नका. जे गव्हर्नमेंट रेट प्रमाणे भाडं मिळते त्या भाड्याप्रमाणे 10,000 तुम्ही घ्या साहेब आणि काय त्याच्यामधून मला द्या आणि तुम्ही बी